हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 21 जूनच्या एपिसोडमध्ये आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे, नेमका काय ट्विस्ट येणार आहे, आपण हेच जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा म्हणजेच आपल्या अर्णव आणि ईश्वरीची गोष्ट. आणि आता लवकरच अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आणि तो ट्विस्ट म्हणजे अर्णव आणि ईश्वरी आपली कंपनी सात्विक फॅशनला वाचवणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लावण्याची आई सौदामिनी देशमुखकडे अर्णवच्या कंपनीचे सात्विक फॅशनचे 60% शेअर्स आहेत. आणि आता हे शेअर्स तिने विकत घेतलेले नाही आहेत, तर ते तिच्याकडे गहाण ठेवलेले आहेत. आणि या शेअर्सची किंमत तिने 200 कोटी रुपये लावली आहे. आणि अर्णवला फक्त 15 दिवसांचा वेळ दिला आहे. या 15 दिवसांमध्ये मला 200 कोटी दे आणि तुझे शेअर्स परत घे, नाहीतर मग ही कंपनी माझी. आणि ही कंपनी एकदा का माझी झाली, मी या कंपनीचं नाव बदलणार, सात्विक फॅशनचं लावण्या फॅशन्स करणार. आणि मग तुझ्या आईची ओळख पुसली जाईल. तू तुझ्या आईच्या नावाने ही कंपनी सुरू केली होती ना, आणि तू माझ्या मुलीचा विश्वासघात केला होता, तिला लग्नाची वचनं देऊन दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं होतं, ते सगळं तुझ्या हातून निघून जाणार. मी त्याचा बदला घेणार. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलं आहे, कारण 200 कोटी रुपये देणं हे काही सोपं नाही आहे. आता तसं विचार करायला गेलं तर मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की अर्णव आणि ईश्वरी यांच्या अनेक कंपन्या आहेत. मग अंजली इन्फ्रा असो, आकाश टेक्स्टाईल असो, ईश्वरी फॅब्रिक्स असो, त्याचबरोबर त्यांच्या अशा अनेक कंपन्या आहेत. एक कंपनी जरी विकली तरीसुद्धा सहज 200 कोटी रुपयांची व्यवस्था होऊ शकते. परंतु या दोघांनी ठरवलं आहे की कोणतीही नवीन गोष्ट घ्यायची असेल तर जुनी गोष्ट विकायची नाही, तर नवीन पैसे कमवायचे आणि त्यातूनच ती गोष्ट परत मागायची, असा या दोघांचा नवा नियम आहे. त्यामुळे ते आपली कोणतीही जुनी कंपनी विकणार नाहीये, तर चक्क 200 कोटी रुपये कसे उभे करायचे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ईश्वरीने तर एक खूप भारी आयडिया शोधून काढली होती, स्वतःचे दागिने विकायचे. म्हणजे ईश्वरीकडे कमीत कमी 200 कोटी रुपयांचे दागिने आहेत, जे विकून ती कंपनी सोडवण्याचा विचार करते. पण आता ईश्वरी आणि अर्णवला एक नवीन मार्ग सापडला आहे. एक मोठी ग्लोबल कंपनी आहे जी भारतीय उद्योजकांसाठी एक कॉम्पिटिशन घेऊन आली आहे. आणि जी कोणती भारतीय कंपनी ही कॉम्पिटिशन जिंकेल तिला चक्क 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. आता 1 बिलियन म्हणजे 100 कोटी रुपये. पण आता हे 1 बिलियन रुपये आहेत की 1 बिलियन डॉलर आहेत? जर हे 1 बिलियन डॉलर असतील तर नक्कीच 100 कोटीचे कमीत कमी 10,000 कोटी रुपये होतील. आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट मिळाल्यावर नक्कीच अर्णव आणि ईश्वरी हे 200 कोटी रुपयांचं कर्ज फेडू शकतात आणि आपल्या कंपनीचं सगळे शेअर्स मागे मिळू शकतात, परत मिळू शकतात. आणि आता या 200 कोटी रुपयांचं काय होईल हे पाहायला मजा येणार आहे, एवढं मात्र खरं. कारण ही कॉम्पिटिशन काही साधीसुधी नसणार आहे, तर या कॉम्पिटिशनमध्ये अनेक मोठ्या मोठ्या कंपनींचे CEO असतील. आणि हे सगळे CEO आपल्या कंपनीसाठी ही इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी जीवाचं रान करतील. ईश्वरी आणि अर्णव त्यांचा सामना करून नक्कीच ही कॉम्पिटिशन जिंकतील आणि ही इन्व्हेस्टमेंट मिळवून सौदामिनी देशमुखच्या तोंडावर 200 कोटी रुपये फेकून मारतील आणि आपली कंपनी मिळवतील, एवढं मात्र नक्की. पण आता या ट्विस्टपेक्षा प्रेक्षकांना सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहण्याची इच्छा झाली आहे. आणि तो ट्विस्ट म्हणजे मामीचा खरा चेहरा कधी सगळ्यांसमोर येतो. मामी, वल्लरी मामी, जिच्यामुळे खरं तर या मालिकेमध्ये सगळं काही वाईट घडतं आहे. मग वल्लरीमुळेच सुप्रिया, त्याचबरोबर अर्णवची आई सात्विका आणि रमाकांत यांच्या आयुष्याचं वाटोळं झालं. कमीत कमी रमाकांत आणि सुप्रिया जिवंत तरी आहेत, पण बिचाऱ्या सात्विकाने केव्हा जीव दिलाय ती आता या जगात नाहीये. त्यामुळे मामीला तिच्या पापांची शिक्षा होणं खूप महत्त्वाचं आहे. मागील काही दिवसांमध्ये राजेशचा अंत आपण पाहिला. राजेशचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं. मग राजेशला पोलिसांनी पकडून नेलं. मध्ये एकदा तो आपला तुरुंगात दिसला होता, पण त्याचा खेळ आता जवळपास संपला आहे, त्यामुळे तो परत येईल असं वाटत नाही. पण राजेशपेक्षा मोठी गुन्हेगार ही मामी आहे, वल्लरी आहे. आणि वल्लरीचा अंत हा जवळ आला आहे. वल्लरी ही आपल्या सगळ्यांना लवकरच संपलेली दिसेल असंच वाटतंय. कारण वल्लरीचं शेवट पाहण्यासाठीच प्रेक्षक आतुर झाले आहेत.
आणि लवकरच सुप्रिया ही परत येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रिया आपला नवस पूर्ण करण्यासाठी अक्कलकोटला गेली आहे आणि आकाश आणि नम्रताचं लग्न झालंय हे सुप्रियाला अजून माहीत नाहीये. पण लवकरच सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा हे दोघे घरी परत येतील. तोपर्यंत ईश्वरीचे बाबा सुद्धा पूर्ण बरे झालेले असतील आणि मग जेव्हा ते घरी येतील, ईश्वरी आणि अर्णवच्या घरी येतील, तेव्हा वल्लरी त्यांच्या समोर येईल आणि मग वल्लरीचा खरा चेहरा सुप्रिया सगळ्यांसमोर आणणार की ही तीच बाई आहे जिने आमच्या आयुष्यातला तो सगळ्यात वाईट प्रसंग घडवून आणला होता. हिनेच मला रमाकांत राजे शिर्केच्या हॉटेलमध्ये जायला सांगितलं होतं आणि मग तेथे गेल्यावरच आमच्या सगळ्यांची आयुष्य बर्बाद झाली. आणि जेव्हा मामीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल तेव्हा एक एक करून मामीने आजपर्यंत केलेले सगळे कांड समोर येतील. मग सुप्रिया, त्यानंतर रमाकांत आणि सात्विकाबरोबर जे काही घडलं ते तर मामीने केलंच होतं हे सगळ्यांना समजेल. त्यानंतर मामी अनेकदा या गोष्टीचं क्रेडिट घेते की मी स्वतःचे दागिने विकून अर्णव आणि अंजलीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. पण मामाने त्याबद्दलचा खुलासा आधीच केला आहे की हे दागिने वल्लरीचे नव्हतेच, तर हे दागिने अर्णव आणि अंजलीच्या आईचे सात्विकाचेच होते, जे सात्विकाच्या आत्महत्येनंतर या वल्लरीने पळवले होते, स्वतःचे म्हणून दाखवले होते आणि मग तेच अंजली आणि अर्णवच्या शिक्षणासाठी विकले आणि सगळ्यांसमोर मोठेपणा केला की मी किती मोठ्या मनाची आहे, मी अर्णव आणि अंजलीसाठी किती काही केलं आहे. आणि मग जेव्हा अर्णवने इतकी मोठी कंपनी उभारली तेव्हा तर मामीने मजाच केली. आपण सगळे पाहतोय की अर्णवपेक्षा भली मोठी गाडी या मामीकडे आहे. त्यानंतर मामी कंपनीमध्ये 50-50 लाखाचे फ्रॉड करते तरी कोणाला काही कळत नाही. त्या राजेशचे फ्रॉड कळले पण मामीचे फ्रॉड कोणालाच कळत नाहीये. मामी एका कामाला हात लावत नाही, फक्त दिवसभर पार्ट्या, क्लब, मजा मारणं आणि कटकारस्थानं करणं एवढंच काम ती करते आणि मजा मारते. मग ईश्वरीचा मामीने किती वेळेस जीव घेण्याचा प्रयत्न केला हे सत्यसुद्धा अनेकांच्या समोर येईल. कारण आज ना उद्या तो उदयकांतसुद्धा पोलिसांच्या अर्णवच्या हाती लागेल आणि उदयकांत समोर आल्यावर सगळ्यांना कळेल की मामी ही किती मोठी खोटारडी आहे. फक्त तिने सात्विका, सुप्रिया आणि रमाकांतचं आयुष्य बर्बाद नाही केलं, तर अर्णवच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी, ईश्वरीच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी सुद्धा तिने आजपर्यंत अनेक कटकारस्थानं केली आहेत. त्यामुळे मामीचा खेळसुद्धा आता लवकरच संपेल असंच वाटतंय. आणि ज्या दिवशी मामीचा खेळ संपेल त्या दिवशी तू ही रे माझा मितवा या मालिकेत एकही व्हिलन राहणार नाही. कारण अंजली तर आता सुधारली आहे आणि नम्रताचा जो काही राग आहे तो सुद्धा मामीमुळेच आहे. मामीचं सत्य समोर आल्यानंतर नम्रताला सुद्धा कळेल की ती जे काही वाईट वागतीये, ईश्वरीला वाईट बोलतीये, हे सगळं मामीमुळे होतंय. त्यात तिची काही चूक नाहीये, ईश्वरीची काहीच चूक नाहीये. आणि मग आपल्याला पाहायला मिळेल आपली आवडती जोडी इष्णव म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव यांची लव्ह स्टोरी. फ्रेंड्स, या मालिकेच्या सुरुवातीपासूनच सगळ्या प्रेक्षकांचा इंटरेस्ट होता ईश्वरी आणि अर्णवच्या लव्ह स्टोरीमध्ये. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांबद्दलचं प्रेम कबूल करायला त्यांना अजूनही जमलेलं नाहीये. जवळपास 2 वर्ष होत आली पण त्यांनी काही आपलं प्रेम कबूल केलेलं नाहीये. ना ईश्वरीची हिंमत होते आय लव्ह यू म्हणण्याची, ना अर्णवची हिंमत होते आय लव्ह यू टू म्हणण्याची. दोघे एकमेकांना मिठी मारतात, एकमेकांबरोबर रोमांस करतात, एकमेकांच्या जवळ येतात. तू ही रे माझा मितवा हे गाणं अनेकदा प्ले होतं, पण हे दोघे एकमेकांच्या तोंडून आय लव्ह यू हे 3 शब्द कधीच बोलत नाही. मध्ये मध्ये दोघांनी सुद्धा अनेकदा प्रयत्न केले होते. सगळ्यात जवळचा प्रयत्न अर्णवने तेव्हा केला होता ज्या दिवशी ईश्वरी रमाकांतला घेऊन घरी आली होती. परंतु तेव्हासुद्धा अर्णवला आय लव्ह यू म्हणता आलं नाही आणि मग त्यानंतर त्याने कधी प्रयत्नसुद्धा केला नाही. कारण जोपर्यंत हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणत नाही तोपर्यंत त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होणार नाही. त्यांच्या मागून येऊन आकाश आणि नम्रताने एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं, एकमेकांबरोबर पळून जाऊन लग्नसुद्धा केलं, पण ईश्वरी आणि अर्णवला ते अजून काही जमलेलं नाही आहे. पण आता जेव्हा हे दोघे मिळून आपली सात्विक फॅशन्स ही कंपनी परत मिळवतील, सौदामिनी देशमुखला 200 कोटी रुपये देऊन आपल्या कंपनीचे सगळे शेअर्स परत मिळवतील, तेव्हा मात्र हे दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतील आणि कदाचित हाच तो क्षण असेल जेव्हा अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, प्रेमाची कबुली देतील. तसं तर जसं सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तसंच अर्णवला सुद्धा माहिती आहे की ईश्वरी माझ्यावर प्रेम करते
आणि ईश्वरीला सुद्धा माहिती आहे की अर्णव माझ्यावर प्रेम करतो, परंतु पहले आप यामध्ये त्यांच्या प्रेमाची गाडी सुटती आहे एवढं मात्र खरं. कुणीच स्वतःहून पुढाकार घ्यायला तयार नाही आहे. मी कशाला आय लव्ह यू म्हणू, तिने म्हटलं पाहिजे, त्यानं म्हटलं पाहिजे. यामध्येच त्यांची गाडी अजूनही स्टेशनवरच थांबली आहे, पुढे जाण्याचं नाव घेत नाही आहे. पण आता लवकरच या दोघांची प्रेमाची गाडीसुद्धा रुळावरून एकदम सुसाट धावणार असंच वाटतंय. कारण एकदा का ही कंपनी परत मिळवली मग अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात काहीच टेन्शन राहणार नाही. कारण इतके दिवस राजेश नावाचं सगळ्यात मोठं टेन्शन त्यांच्या आयुष्यात होतं. राजेशने सगळ्या घराच्या नाकीनं आणले होते. अंजलीला ईश्वरी अर्णवविरुद्ध भडकून दिलं होतं. त्यामुळे सगळंच खूप डेंजरस झालं होतं. सगळ्या गोष्टींचं टेन्शन खूप वाढलं होतं. पण आता लवकरच सगळ्या गोष्टी बदलणार आहेत असंच वाटतंय. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे लवकरच एकत्र येतील. त्यांच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम राहणार नाही. पण सौदामिनी देशमुखला 200 कोटी रुपये देणं हे अर्णव आणि ईश्वरीसाठी एवढंही सोपं नाही आहे. कारण या पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनाही मोठी कॉम्पिटिशन जिंकावी लागेल. आणि ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी नक्कीच केपेबल आहेत. त्यांच्यात ती धमक आहे, ते टॅलेंट आहे. पण त्यांच्या घरातच घर का भेदी आहे हे त्यांना माहीत नाही आहे. मामी ईश्वरी आणि अर्णव हे मामीवर विश्वास ठेवतात, हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णवला हे पॅम्पलेट सापडलेलं असेल, भेटलेलं असेल आणि सगळी माहिती ते वाचणार की या कॉम्पिटिशनमध्ये जी कंपनी जिंकेल त्यांना 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळेल. त्याचबरोबर त्यांना ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपला व्यवसाय सुरू करण्याची संधीसुद्धा मिळेल. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव खुश होतील. ईश्वरी म्हणेल, सर हीच ती संधी आहे जी आपण मिळवू शकतो आणि आपल्याला 200 कोटी मिळतील, आपण आपली कंपनी परत मिळवू. अर्णवसुद्धा यासाठी तयार होईल आणि मग अर्णव आणि ईश्वरी घरी पोहोचतील आणि घरी आल्यावर सगळ्यांना याबद्दल सांगतील की एक खूप मोठी कंपनी आहे, त्यांनी कॉम्पिटिशन ठेवली आहे आणि जी कोणती कंपनी ही कॉम्पिटिशन जिंकेल त्यांना 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळेल आणि इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस करण्याची संधीसुद्धा मिळेल. त्यामुळे घरातील सगळे खूप खुश होतील. ईश्वरी अर्णव सांगतील की आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहोत आणि नक्कीच ही कॉम्पिटिशन जिंकून आपण आपली सात्विक फॅशन वाचूया. घरातील सगळे खुश होतील. मामा, आजी, अंजली, आकाश, नम्रता. परंतु मामीला मात्र जबर धक्का बसेल. कारण मामी ही सौदामिनीला जाऊन मिळाली आहे. मामीला संपूर्ण सात्विक फॅशन त्या सौदामिनीच्या घशात गेलेली चालणार आहे. कारण ही कंपनी सौदामिनीच्या घशात गेल्यावर 25% वाटा तिला मिळणार आहे आणि तिने तशीही सौदामिनीबरोबर डील केली आहे की 25% वाटा माझा आणि मग मी सगळ्या बातम्या तुझ्यापर्यंत पोहोचवणार. अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात जे काही घडेल, जे तुला बाहेरून कोठूनच कळणार नाही ते मी तुला सांगणार. मामी ही लगेच ही बातमी सौदामिनीला फोन करून सांगेल आणि सौदामिनीला भेटायला येईल आणि म्हणेल अर्णव आणि ईश्वरी या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहेत आणि जर त्यांनी ही कॉम्पिटिशन जिंकली तर त्यांना 200 कोटी रुपये तुला सहज परत देता येतील. त्यांना 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळेल. सौदामिनीला जबर धक्का बसणार. सौदामिनी ही वल्लरीला सांगेल, नाही हे मी होऊ देणार नाही. कारण मला माझ्या लावण्याचा बदला घ्यायचा आहे. त्या अर्णवने माझ्या लावण्याला फसवलं आहे. तिला लग्नाचं वचन दिलं आणि वेळेवर एका दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं आणि मी आता बदला घेणार. मी त्या अर्णवची कंपनी त्याच्याकडून हिसकावून घेणार. त्याच्या आईच्या नावावर केलेल्या कंपनीला माझ्या लावण्याचं नाव देणार. हाच लावण्याला मिळालेला न्याय असेल आणि हा बदला मी घेणारच. त्यामुळे मग सौदामिनी पुढे काय करणार तर या कॉम्पिटिशनसाठी आता ही फूड आणि फॅशनची कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे कदाचित अर्णव आणि ईश्वरी वेगवेगळे या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील. म्हणजे त्यांचे जिंकण्याचे चान्सेस वाढतील. जेव्हा हे पॅम्पलेट होतं तेव्हा त्या पॅम्पलेटमध्ये फूड आणि फॅशन या 2 वेगवेगळ्या गोष्टी होत्या. याचा अर्थ तुम्ही फूड कॅटेगरीमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता आणि फॅशन कॅटेगरीमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. आणि अर्णव हा तर आपल्या कंपनीबरोबर सात्विक फॅशनबरोबर फॅशन कॅटेगरीमध्ये भाग घेईल आणि ईश्वरी ही तिची जी कंपनी आहे किंवा तिचं जे छोटंसं क्लाउड किचन आहे ईश्वरीज क्लाउड किचन त्याच्या मदतीने फूड कॅटेगरीमध्ये भाग घेईल. आता अर्णव
याची मोठी कंपनी आहे आणि अर्णव आपल्या कंपनीचा टेम्पो तेथे पाठवणार, ज्यात अनेक डिझाईन्स असतील, त्याच्या कंपनीचं काम असेल आणि सौदामिनी आपल्या काही गुंडांच्या मदतीने अर्णवचा हा टेम्पोच पळवणार. त्यामुळे अर्णवला या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येणार नाही की लवकरच तो डिस्क्वालिफाय होऊ शकतो. पण अजून अर्णव आणि ईश्वरीची आशा संपलेली नाही आहे, कारण जरी सात्विक फॅशन या सगळ्यातून बाहेर पडलेली असली तरीसुद्धा ईश्वरीच क्लाउड किचन या स्पर्धेत टिकून असेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ईश्वरी ही किचन चॅम्पियन आहे. तिच्यासारखं चांगलं जेवण किंवा चांगल्या मिठाया कुणीच बनवू शकत नाही आणि ईश्वरी या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहिलेली असेल. आणि ही सौदामिनी किंवा वल्लरी अर्णवकडून त्याचा ट्रक चोरी करू शकतात, बाकीच्या काही गोष्टी करू शकतात, परंतु अर्णवकडून आणि ईश्वरीकडून त्यांचं टॅलेंट हिरावून घेऊ शकत नाही. आणि ईश्वरी आपल्या ईश्वरीज क्लाउड किचनतर्फे या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आणि असं काही भारी जेवण बनवणार, अशी काही भारी डिश बनवणार की ती नक्कीच ही कॉम्पिटिशन जिंकू शकते आणि 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळू शकते. आणि मग या कंपनीतूनच ईश्वरी 200 कोटी रुपये बाहेर काढून सौदामिनीला परत देईल आणि सात्विक फॅशन वाचवेल असंच दिसतंय. म्हणजे आता अर्णवला ईश्वरी जी काही मदत करते ना ती खूप मोठी आहे. ईश्वरी ही अर्णवसाठी परफेक्ट आहे. अर्णवची सहचारिणी, अर्णवची जीवनसाथी म्हणून तिच्यापेक्षा जास्त चांगलं या जगात कुणीच असू शकत नाही. आणि अर्णवला या मोठ्या संकटातून ईश्वरीच वाचवणार एवढं मात्र नक्की. म्हणजे ही जी मोठी कॉम्पिटिशन आहे ज्यात 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे, ती अर्णवची सात्विक फॅशन नाही जिंकणार तर ईश्वरीज क्लाउड किचन जिंकणार आहे. आणि आपल्या हाताच्या चवीने, आपल्या चविष्ट जेवणाने ईश्वरी ही कॉम्पिटिशन जिंकणार आणि सात्विक फॅशनला वाचवणार एवढं मात्र नक्की. आणि हा जो क्षण असेल, हे जे एपिसोड्स असतील ते खूपच भारी असतील यात शंका नाही. कारण सुरुवातीला तर अर्णव आणि ईश्वरीचा पूर्ण फोकस हा सात्विक फॅशनवरच असेल की सात्विक फॅशनने या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आणि सात्विक फॅशनमध्ये अर्णवमध्ये नक्कीच ते टॅलेंट आहे की ते सहज हे कॉम्पिटिशन जिंकू शकतात. पण सौदामिनीला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे, त्यामुळे सौदामिनी अर्णवचा ट्रकच गायब करणार. त्यामुळे अर्णवला या कॉम्पिटिशनमध्ये भागच घेता येणार नाही आणि तो डिस्क्वालिफाय होणार. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीची सगळ्यात मोठी आशा, त्यांची सगळ्यात मोठी होप ही पूर्णपणे फेल होणार. परंतु एका चांगल्या बिझनेसमॅनचं लक्षण हेच असतं की तो नेहमी प्लॅन बी तयार ठेवतो. कारण तुमच्याकडे फक्त एकच प्लॅन असेल आणि तो जर फेल झाला तर तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे प्लॅन बी नेहमी तयार पाहिजे आणि हाच प्लॅन बी असणार ईश्वरीज क्लाउड किचन. ईश्वरीज क्लाउड किचनने सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असेल आणि मग अर्णव आणि ईश्वरीचा पूर्ण फोकस ईश्वरीज क्लाउड किचनवर असणार आणि या कंपनीच्या मदतीनेच ही कॉम्पिटिशन जिंकायची, 1 बिलियनची नक्कीच इन्व्हेस्टमेंट मिळवायची आणि सात्विक फॅशन सोडून घ्यायची, असं लक्ष, असं उद्दिष्ट अर्णव आणि ईश्वरी ठेवणार. पण सौदामिनी आणि वल्लरी एकदम सोप्यात त्यांना हे करू देतील असंही वाटत नाही. नक्कीच खूप साऱ्या अडचणी त्यांच्या मार्गात येतील. वल्लरी तर गोड गोड बोलून ईश्वरी आणि अर्णवपर्यंत पोहोचू शकते आणि त्यांचं जेवण खराब करणं, त्यांच्या डिश खराब करणं, काहीतरी त्रास देणं, या सगळ्या गोष्टी ते नक्की करतील. कदाचित ईश्वरीला काही त्रास होऊ शकतो. कॉम्पिटिशनच्या दिवशीच ईश्वरीला स्वयंपाक काही बनवता येणार नाही, पण मग ईश्वरी अर्णवला सांगेल आणि अर्णव सगळं बनवेल, असं सुद्धा ट्विस्ट या मालिकेत येऊ शकतो. म्हणजे ही जी कॉम्पिटिशन असेल ना ती खूप भारी असेल, पाहायला मजा येईल, एपिसोड खूप भारी असतील यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि लवकरच अर्णव आणि ईश्वरी ही मोठी कॉम्पिटिशन जिंकून सात्विक फॅशन ही कंपनीसुद्धा पुन्हा सोडून घेतील. त्याचबरोबर या दोघांचं नातंसुद्धा या कॉम्पिटिशनमुळे आणखीनच घट्ट होईल. हे दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतील. या दोघांचं जे रिलेशनशिप आहे, केमिस्ट्री आहे, ती या कॉम्पिटिशनमध्ये दिसून येईल. कारण जर असा ट्विस्ट आला की फायनल आहे आणि या फायनलमध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघे आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णवला काही बनवता तर येत नाही, ईश्वरी हीच सगळं बनवते. पण मामी आणि सौदामिनीने असं काहीतरी केलं ज्यामुळे ईश्वरीच्या हाताला दुखापत झाली किंवा ईश्वरी काही बनवू शकत नाही आहे. तर अशा वेळेस अर्णवला सगळं करावं लागेल आणि मग अर्णव हा ईश्वरीच्या मदतीने
अशी काहीतरी डिश तयार करेल जी सगळ्यांचं मन जिंकून घेईल आणि ही कॉम्पिटिशन अर्णव आणि ईश्वरीची कंपनी जिंकणार आणि तेच हे 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंटसुद्धा मिळवणार आणि सात्विक फॅशन सोडून घेतील. शेवटी विजय सत्याचाच होणार. अर्णव आणि ईश्वरी जिंकणार, मामी आणि सौदामिनी या दोघी तोंडावर पडतील एवढं मात्र खरं. आणि ही जी सौदामिनी आली आहे तिला फक्त आपल्या लावण्याचा बदला घ्यायचा आहे. कारण अर्णव आणि लावण्याचं लग्न होणार होतं, पण अर्णवने वेळेवर ईश्वरीशी लग्न केलं आणि लावण्या मग दुःखी होऊन अमेरिकेला निघून गेली आणि तेथे जाऊन तिने खूप मोठा धिंगाणा केला वाटतं. रडली पडली आणि आपल्या मुलीचं हे दुःख सौदामिनीला पाहवलं गेलं नाही. त्यामुळे जेव्हा राजेशने सौदामिनीला कॉन्टॅक्ट केला तेव्हा सौदामिनीने लगेच अर्णवच्या कंपनीचे शेअर्स गहाण घेतले, त्याला पैसे देऊन टाकले आणि आता अर्णवची संपूर्ण कंपनीच बळकवायची. त्यानंतर अर्णवच्या कंपनीचं नाव बदलायचं. सात्विक फॅशनऐवजी या कंपनीचं नाव लावण्या फॅशन्स ठेवायचं असं या सौदामिनीने ठरवलं आहे. आणि शेवटी घर का भेदी मामीसुद्धा तिला जाऊन मिळाली आहे. मामीला एवढीही अक्कल नाही आहे की एवढी मोठी कंपनी आपल्या हातात राहिली तर आपल्या आकाशचाही फायदा होतोय. अर्णवने कधीच आकाशला असं माझा हा मामे भाऊ आहे असं समजलं नाही. नेहमी त्याला आपल्या अतिशय जवळचा समजलं, त्याला सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. पण मामीला मात्र स्वतः सगळं मिळवायचं आहे आणि स्वतःच्या मुलाच्या आकाशच्या नावावर सगळं करायचं आहे. पण हे करताना ती स्वतःचंच किती मोठं नुकसान करते हे तिला कळत नाही आहे. म्हणजे 100% कंपनी ही अर्णवच्या हातात आहे आणि त्याचा 200% फायदा हा मामा मामी आकाश नम्रता सगळ्यांना होतोय. पण बाकीची 75% कंपनी ही सौदामिनीला द्यायची आणि त्यातील 25% स्वतःला घ्यायचं. यामध्ये आपलं किती मोठं नुकसान आहे हे मामीला कळत नाही आहे. पण मामी आता सौदामिनीची मदत करते आणि सौदामिनीला असं वाटतंय की मामीच्या रूपाने तिला मोठा जॅकपॉट सापडला आहे. पण जेव्हा अर्णव आणि ईश्वरी तिचे पैसे परत देतील, सात्विक फॅशनचे शेअर सोडून घेतील, तेव्हा सौदामिनीचा सुद्धा अवतार संपेल. जशी लावण्या अमेरिकेला पळून गेली होती तशीच ही सौदामिनीसुद्धा अमेरिकेला पळून जाईल एवढं मात्र खरं. ती काही मग परत येणार नाही आणि या सगळ्यात मामीचा खरा चेहरासुद्धा समोर येऊ शकतो की मामीने सौदामिनीला मदत केली होती, तिच्याशी पार्टनरशिप करून घरातील सगळ्या बातम्या तिच्यापर्यंत पोहोचवत होती. कारण आता ईश्वरी आणि रमाकांतला सुद्धा मामीवर संशय येतोय की मामी ही ऐन वेळेस कोठे गायब होते, आपल्या घरातील बातम्या बाहेर कशा जातात, नक्कीच हे मामीचं कटकारस्थान असू शकतं अशी शंका हळूहळू रमाकांत आणि ईश्वरीला यायला लागली आहे. तसंही ईश्वरीला माहिती आहे की मामी काही चांगली नाही आहे, पण ईश्वरीला असंच वाटतं की वल्लरीचा राग हा तिच्या पुरता मर्यादित आहे, नाहीतर तशी ती चांगली आहे. पण आज न उद्या या वल्लरीचा खरा चेहरासुद्धा समोर येईल. आता या मालिकेत फक्त एकच विलन राहिली आहे आणि ती म्हणजे ही मामी. आणि लवकरच या मामीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला तर खूप भारी होईल. कारण आता मामीला सहन करणं हे प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप जड जात आहे, यात शंका नाही. आणि जेव्हा मामी या घराबाहेर जाईल तेव्हा अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याला नजर लावणारं कुणीच राहणार नाही. हे दोघे नक्कीच एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, एकमेकांबरोबरचं नातं स्वीकारतील आणि त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होईल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्यासाठी पाहायला उत्सुक आहात ना? कारण या मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षक त्याची वाट पाहत आहे. अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस पाहायलाच प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. व्हिलन, कटकारस्थानं, ईश्वरी अर्णवला होणारा त्रास, हे दोघे एकमेकांपासून दूर जात आहे, हे काही प्रेक्षकांना आवडत नाही. आपली फेवरेट जोडी नेहमी एकमेकांबरोबर राहावी, एकमेकांबरोबर आनंदाने राहावी, त्यांनी एकमेकांबरोबर रोमांस करावा अशीच त्यांच्या लाडक्या फॅनची इच्छा असते. आणि लवकरच आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे. या मालिकेतला शेवटचा व्हिलन वल्लरीसुद्धा लवकरच गायब होईल आणि मग त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव एकत्र येतील एवढं मात्र खरं. येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला ईश्वरी आणि अर्णव हे दोघे रस्त्याने एकत्र फिरताना दिसतील, जेथे ईश्वरी अर्णवसाठी गरमागरम जिलेबी स्वतःच्या हाताने बनवणार आणि ईश्वरी अर्णवला स्वतःच्या हाताने ही इंदोरी जिलेबी खाऊसुद्धा घालणार. मग हे सगळे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.